भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी बदलापुरातील यादवनगर, रमेशवाडी, हेद्रेपाडा व इतर ठिकाणी पाहणी दौरा केला. 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर गाव व बदलापूर शहर यांना जोडणारा रमेशवाडीजवळील पुलावरील रस्ता प्रशासनाकडून काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. तसेच बदलापूर पश्चिमेकडील यादवनगर, रमेशवाडी, हेद्रेपाडा आदी ठिकाणी असलेल्या सखल भागात पाणी घुसले असल्याची माहिती मिळाल्यावर खासदारांनी या भागाची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे व इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि नदी किनारी शक्यतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतात. दुसरी गोष्ट, एक तर नदीचं पात्र आहे हे प्रत्येक वर्षी गाळ काढायला पाहिजे, पण तो गाळ गेले कित्येक वर्ष काढलाच नसेल. त्याच्यामुळे तो सतत गाळ साचून नदीची एकदा उंची वाढली मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. दुसरी गोष्ट अशी आहे, नदी असेल, खाडी असेल तर जनरली त्याच्या बाजूला संरक्षक भिंतही असेल, पण बदलापुरात मला कुठेही अशा प्रकारची संरक्षक भिंत दिसत नाही. आणि संरक्षक भिंतीसाठी MMRD सुद्धा पैसे देतो, हे काय देत नाही अशातला भाग नाही, तर ही गोष्ट शक्य आहे. आणि बघा, जेव्हा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी येतो, हे 20 वर्षापूर्वीचं काम. 20 वर्षापूर्वी नदीची खोली खूप खाली असेल आणि ते 20 वर्षाचा गाळ पकडला तर ते प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असते, परंतु हे शासनाच्या लक्षात आणायला लागेल. आणि हे लक्षात ठेवा, शासन आपल्यासाठी, आपण म्हणजे शासन आहोत, आपण शासन बनवतो, आपण हे सरकार अस्तित्वात आहे. त्याच्यामुळं आपल्या सुविधासाठीच्या सगळ्या यंत्रणा आहेत. फक्त याच्यात जे काही प्रयत्न कमी पडले असतील ते प्रयत्न मी नक्की करेन. मला वाटत नाही काही अशक्य गोष्ट आहे, शक्य गोष्ट आहे. म्हणून मी त्यांना देखील विनंती केली, तुम्ही शिवसाहेबांना देखील पत्र द्या, मला देखील पत्र द्या. युनिट डिपार्टमेंटचे शिवसाहेब बोलतील, मी सुद्धा बोलेन, नक्की काय अडचण आहे. पण ठीक आहे, जे काय लाईन असेल तो भाग एक वेगळा आहे. आणि येताना मी रस्ता देखील पाहिला, खूप अरुंद रस्ता आहे, पण दुसरी गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही. तर आजूबाजूचे जे जमीन मालक असतील त्यांनाही आपण विनंती करू रस्त्यासाठी. आणि एक प्रस्तावित इकडं नगरपालिका देखील आहे आणि MMRD देखील. तर नगरपालिका किंवा MMRD याच्या माध्यमातून तो रस्ता रुंदीकरण कशा प्रकारे करता येईल, कारण ते रस्ता रुंदीकरण झाला तर हे होते. आणि तुम्ही बघता का असं ही ब्लू लाईन, रेड लाईन हे हा मुंबईला ठाण्याला प्रकार आहे का? नाही प्रकार आहे. मग तो बदलापूर काय एकदम स्पेशल आहे का? असं काय नाही. हे सगळे प्रकार शिथिल होतात. तर एवढंच आहे, आपण सगळे मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य, बघा मी एकटा देखील करू शकत नाही, शिवसाहेब देखील एकटे करू शकत नाही. आपण सगळे एकत्र झालो तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. तुम्ही सगळे सोबत राहा. मी तुम्हाला शब्द देतो का ही गोष्ट होती. बघा, शासनाचा खरं म्हटलं तर हलगर्जीपणा बघितला ना तर खूप वाईट पण वाटतं. शहापुरात 7 जुलैला पूर आला होता, तर ज्यांचं पुरात नुकसान झालं तहसीलदार मॅडमने सगळ्यांचं हे केलं, परंतु आत्तापर्यंत 23-24 दिवसात त्यांना आजही मदत मिळाली नाही. तहसीलदार मॅडम कलेक्टरकडे सांगतात, कलेक्टरना फोन केला, ते बोलतात ते शासनाच्या अंडरमध्ये येतो, तिकडले येतो. आता मी देखील 8 दिवस अधिवेशनात होतो. ठीक आहे, आता या अधिवेशनाचं मी सध्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांशी आहे, तर त्याच्यामुळे उद्या सोमवारी माझ्या PAला देखील मंत्रालयात जायला सांगितलेलं आहे की नक्की काय अडचण. अजूनपर्यंत 22 दिवस झाले जर मदत पोहोचत नाही तर लोकांनी कशा, आणि जे काही लोक राहतात हे सगळे मी शहापुरात स्वतः बघितले, सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्यासाठी 50,000 लाख रुपये खर्च खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. बरे शासन तुटपुंजी मदत करेल, पण ती तुटपुंजी मदत का नाही असू दे, शासनाची वेळेची पोचली पाहिजे, ती पोचली नाही. आणि मी त्यासंबंधित मी देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे. कारण बघा, हा जिल्हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि ही गोष्ट आपण त्यांच्या कानावर टाकू. आणि योगायोगाने हे डिपार्टमेंट देखील त्यांच्याकडेच आहे. मी आमच्या लक्षात आणून द्या किंवा आमचे लोक पण देतील. शिवसाहेब समोरच आहे, त्यांच्यावर कारवाई करू.
जेही काम असेल आणि त्याच्यावर कारवाई ते कुठलंही काम असेल. अशाच प्रकारच्या पावसासंदर्भाच्या बातम्या पाहण्यासाठी कमेंट्समध्ये होय असं टाईप करा. तसेच आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.